वचन दे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन स्तोत्र संहिता याचा 71 अध्याय 1 ते 6 वचन. स्तोत्र संहिता याचा 71 अध्याय 1 ते 6 वचन. परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही. तुझ्या चांगुलपणात तू मला वाचवशील, तू माझी सुटका करशील. माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव. माझा किल्ला हो, सुरक्षित ठिकाणी धावत जाण्याचे माझे घर तू हो. तू माझे सुरक्षित ठिकाण, माझा कडक आहेस, तेव्हा मला वाचवण्याची आज्ञा दे. देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव, मला वाईट पापी लोकांपासून वाचव. प्रभू, तू माझी आशा आहेस. मी तरुण मुलगा असल्यापासूनच तुझ्यावर विश्वास टाकला आहे. जन्माला यायच्या आधीपासूनच मी तुझ्यावर अवलंबून आहे. मी माझ्या आईच्या शरीरात होतो तेव्हापासूनच तुझ्यावर विसंबून होतो. मी नेहमीच तुझी प्रार्थना केली. प्रभू परमेश्वर, या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करू. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जे स्तोत्र आम्हासमोर वाचण्यात आलेलं आहे, स्तोत्र 71 आणि यातील काही वचनं जी आहेत, या स्तोत्रकर्ता जो आहे त्या स्तोत्रकर्ताने आपल्या स्तोत्राला जे नाव दिलेलं आहे की वृद्धाची प्रार्थना. आणि खरंच ज्यावेळेस आम्ही स्तोत्र वाचतो त्यावेळेस प्रत्येक वचनामध्ये स्तोत्रकर्ता या ठिकाणी परमेश्वराकडं याचना करत आहे. परमेश्वराकडे तो मदतीची हाक तो मारत आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की तो म्हणतो की 18 वचनामध्ये की मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी हे देवा तू मला सोडू नकोस. प्रियांनो, आजचं जीवन जे आम्ही पाहतो, अनेक कुटुंबामध्ये वृद्ध व्यक्ती ज्या कुटुंबामध्ये आहेत, अनेक कुटुंबामध्ये आम्हाला त्यांची अत्यंत दयनीय अवस्था अशी दिसून येत आहे. अनेक कुटुंबामध्ये त्यांचे लेकरं जे आहेत ते आपल्या वृद्ध आईवडिलांकडे ते लक्ष देत नाही. आणि म्हणून कदाचित आम्हाला माहिती नाही, परंतु स्तोत्रकर्ता या ठिकाणी जी वृद्धाची जी प्रार्थना त्या ठिकाणी तो
तो म्हणत आहे की हे परमेश्वरा, तू माझा आश्रय हो आणि मला कधी लज्जित होऊ देऊ नको. खरंच प्रियानो, परमेश्वर आज आमचा आश्रय होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्हाला माहीत नाही की या जगामध्ये जगत असताना आमचा अंत हा कधी आहे किंवा आम्ही वृद्ध कधी होणार आहोत. परंतु त्या वृद्धापकालामध्ये जी अत्यंत जवळीक आम्हाला अत्यंत आवश्यक असते, ज्यावर आम्ही भाव आणि विश्वास ठेवून आम्ही चालू शकतो, तो आमचा पिता परमेश्वर आहे. आणि म्हणून त्या वृद्धावस्थेमध्ये आम्ही परमेश्वराला नेहमी आवाज देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यावरती आम्ही पूर्ण भरोसा ठेवून चालणं अत्यंत आवश्यक आहे. 9व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की उतार वयात माझा त्याग करू नको, माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला तू सोडू नको. कारण हे प्रभू परमेश्वर, तूच माझे आशास्थान आहे, माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहे. आणि खरंच प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहतो की 6व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की जन्मापासून तूच माझा आधार आहे, मातीच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याण करता आहे. आणि ही जाणीव जी आहे, आम्ही प्रत्येकाने स्तोत्रकर्ता ज्या प्रकारे म्हणत आहे त्या प्रकारे आम्ही ठेवणं अत्यंत महत्त्वाचे आहे. जर आम्ही आज वृद्ध आहोत, जर आम्ही आज आमचं वय हे झालेलं आहे, तर या दिवसामध्ये विशेष प्रकारे हे आम्ही आठवणं अत्यंत आवश्यक आहे की मातीच्या उदरातून निघाल्यापासून परमेश्वर आमचा कल्याण करताय. आणि म्हणून आम्ही सर्व गौरव त्याला देणं अत्यंत आवश्यक आहे, त्याचा आश्रय घेणं आम्ही अत्यंत आवश्यक आहे. आणि केवळ आम्ही इतरांना दोष देणं, या वयामध्ये आम्ही इतरांबद्दल गोष्टी करणं, कुठेतरी आम्ही सर्व गोष्टी आम्ही सोडले पाहिजे. आज आमचं जे वय आहे त्या वयामध्ये हळूहळू आम्ही वृद्ध होत जाऊन शेवटी आम्ही पाहतो की त्या वृद्धापकालाच्या मध्येच आमच्यासाठी जे आहे ते मरण हे ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्या अगोदर परमेश्वराने जे वृद्धापकाळ आम्हासाठी जो दिलेला आहे तो आम्हासाठी आशीर्वादित होणं आवश्यक आहे, आमच्या कुटुंबासाठी आशीर्वादित होणं आवश्यक आहे, आमच्या लोकांसाठी तो आशीर्वादित होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही हा विचार करू नये की आता मी कोणावर तरी अवलंबून आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो की मातीच्या उदरापासून तू मला आधार दिलेला आहे, तरुणपणामध्ये तू माझं आश्रयस्थान त्या ठिकाणी झालेलं आहे, श्रद्धास्थान माझं झालेलं आहे. आणि म्हणून ती श्रद्धा आम्ही आमच्या उताराव्यामध्ये शेवटपर्यंत परमेश्वरावरती ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर आम्ही आमची पूर्ण श्रद्धा आमच्या उतारवयामध्ये देवावरती जर ठेवत आहोत, तर निश्चितच आमचं उतारवय कल्याणकारी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू करो आणि आमचा भरोसा परमेश्वरावरती सदुदित राहू. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आमच्या उताराव्यामध्ये प्रभू तू आमचा आश्रयस्थान हो, तू आमचा गड हो. प्रिय पवित्र बापा, आमची व्यवस्था तू जाणतोस, आम्हाला तू ओळखतोस प्रिय पवित्र बापा. आणि होय प्रिय पवित्र बापा, तू मातीतून आमची निर्मिती केली आणि मातीत आम्ही पुन्हा जाणार आहोत. परंतु प्रिय पवित्र बापा, आज आम्ही प्रार्थना करतो ते बापा प्रभू, आमच्या घरातील, आमच्या समाजातील, आमच्या सर्व देशातील जे वृद्ध आहेत त्या प्रत्येकांची प्रभू तू काळजी घे, प्रत्येकांवर तुझा हात असू दे आणि त्याद्वारे तुझं गौरव तू करून घे. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.